नमस्कार, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, एक दोन ताईंची कमेंट आलेली होती की ताई आम्हाला कटोरी जोडताना किंवा कटोरीचे टक्स जे आहेत ते जास्त प्रमाणात का बरं येतात किंवा त्याला जो जास्त टोक जे आहे ती का येतं त्याच्याबद्दल आम्हाला टिप्स द्या, माहिती द्या। ह्या दोघींची रिक्वेस्ट आलेली होती, त्याबद्दल मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। त्या रिक्वेस्टमुळे पण आणि तुम्हाला दुसराही प्रश्न मी त्याच्यात सोडवलेला आहे की कटोरी जे आहे साइड पीसला योग्य पद्धत काय आहे लावण्याची, किंवा कटोरी जास्त झाली तुमच्याकडून तर काय करायचं आहे, किंवा कमी पडली तर त्यावेळेस काय करायचं आहे, हे सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि जे काही माहिती सांगत असते ते व्यवस्थित समजून घ्या, कारण खूप छोटे छोटे जे पॉइंट असतात ते महत्त्वाचे असतात। त्यासाठी तुम्हाला बेसिकमध्ये माहिती घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। तर आणखीन कोणत्या मैत्रिणी नवीन जोडल्या असतील माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। माझे व्हिडिओ तुम्हाला दररोज आवडत असतील तर दररोज लाईक करायला विसरू नका। तुम्हालाही तुमच्या मैत्रिणींना, बहिणीला, कुणाला शेअर करायचा असेल हा व्हिडिओ तर तुम्ही शेअर करू शकता। तर चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता इथे तुम्हाला मी तो व्हिडिओ बनवून सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने मी अस्तरचं ब्लाउज म्हणजे जोडून घेतलेले आहेत अस्तर जे आहे ती। तर बऱ्याच एक दोन ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई टोक जे आहे ती कटोरीला जास्त येतो, त्याबद्दल आम्हाला टिप्स द्या म्हणून असा त्यांची कमेंट आली होती। ती तुम्ही पाहिलंच असेल कमेंट। तर म्हणजे दोन पद्धत सांगणार आहे तुम्हाला की टोक युनी किंवा तुमचा परफेक्ट जी टोक असतो हे डाग जे असतो कटोरीचा ते तुमचा कटोरीचा टक जे आहे ती परफेक्ट यावा हे, आणि साइड पीसला कशा प्रकारे कटोरी जॉईंट करायची असती हे दोन मी तुम्हाला प्रश्न जे आहेत ती तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सोडवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा। तर इथे पहा, हे अगोदर तुम्हाला ही अशी समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची आहे। ठेवून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला की इथून आपल्याला हा भाग जो आहे तो इथे दुमडवून घ्यायचा आहे आणि हा इकडचा जो आहे तो इथे दुमडवून घ्यायचा आहे। स्टिच करायच्या अगोदर या पद्धतीने तुम्हाला पार्ट जे आहे ती असे ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला याचं सेंटर, आता इथे सेंटर आलेलं आहे का चेक करायचं आहे। तर कमी जास्त झाले असेल तर ते कट करून टाकायचं आहे। तर या पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे। ओके, यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याचा आपल्याला टक्स किती इंचाचा घ्यायचा आहे, आडवा जो आहे तो आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा। किती इंचाचा घ्यायचा आहे, 1.5 इंचाचा। आणि उभा जो आहे तो शक्यतो बऱ्याच महिला काय करत असतात की 2.5 वर टक्स घेत असतात। उभा जो आहे तो कितीवर घेत असतात, 2.5 वर। 2.5 वर घेतल्याच्या नंतर काय होतं की तुमचं 2.5 वर जर शिलाई जर सोडली तुम्ही तर टोक जे आहे ती जास्त टोक दिसतो। तर जास्त टोक दिसू नये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2.5 वर मार्क करायचा आहे। शिलाई तुम्ही 2.5 पर्यंत आणली, इथून व्यवस्थित अशी इथून आणलेली आहे शिलाई इथपर्यंत आणल्याच्या नंतर तुम्हाला अशी थोडीशी इथं गोल राऊंडमध्ये थोडी नॉर्मल गोल घ्यायचा आहे। तर तिथे तुम्हाला वरती 2.5च्या वरती 2.25 पर्यंत तुम्हाला ती शिलाई जी आहे ती आणायची आहे। तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही टक्स जे आहेत ती या पद्धतीने घ्यायचे आहेत। त्या अगोदर जसं आपण इथे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे तसंच इकडचं ही कटोरी आहे त्या साईडचंही आपल्याला एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही कटोरी जी आहेत ती सेम भेटतात। तर या पद्धतीने मी टक्स जे आहे ती घेणार आहे। तर कशा प्रकारे शिलाई मारून घेत आहे ते तुम्हाला दिसनच की आपण कशा प्रकारे शिलाई घेतलेली आहे ती। तर या पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई मारून पहा, कारण आपल्याला बऱ्याच जणींना टोक जे आहे ती हवे नसतात। त्यासाठी ही खूप सोपी टिप्स दिलेली आहेत। तर ती टिप्स जी आहे ती तुम्ही फॉलो करा। इथे बघा, इथे 2.5 आलेला आहे आणि 2.25 पर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे। त्यानंतर असं सरळमध्ये तुम्हाला या पद्धतीने
शिलाई आणून अशी इथे थोडीशी गोलमध्ये करायची. आता याचा मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे एक शिलाई मारून. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शिलाई मारायची आहे त्यावेळेस तुम्हाला इथल्या साईडला ही लॉक करायची आहे शिलाई आणि इथे लॉक करूनच शिलाई सोडायची आहे. आता मी ही 2.5 वर मारलेली आहे, पाहू शकता. हे पहा परफेक्ट मी 2.5 वर मारलेली आहे. 2.25चा आपला पॉईंट इथे वरी आहे. तर आता ही शिलाई जी आहे ती आता कशी दिसते कटोरी तुम्हाला दाखवते. हे पहा या पद्धतीने कटोरीचं टोक जे आहे ती दिसत आहे. आता हे टोक न दिसू नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला, इथली जी शिलाई आहे वरचा जो आपण आखून घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला इथून गोलमध्ये घ्यायची आहे. तर हे पहा इथली आपली 2.5ची शिलाई, इथं आपली 2.25ची शिलाई. आता या पद्धतीने आपण पाहूता तर इथे पाहू शकता. हे पहा इथे टोक दिसला का तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा इथे तुम्हाला प्लेन दिसत आहे. वेअर केल्याच्या नंतर तर एकदम ॲक्युरेट मध्ये हा पफ जो आहे तो खूप छान मध्ये कटोरी बसते. तर या पद्धतीने आपल्याला कटोरीचा टक्स जे आहे ती घ्यायचा आहे. हे जे आपण घेतलेला आहे तो 2.25चा आहे आणि त्या कटोरीला आपण 2.5चा घेऊन पाहू, समोरासमोर ठेवून पाहूता. हे पहा ही जी आहे ती आपण 2.5ची घेतलेली आहे. आता ह्या 2 इंच टक जे आहे ती तुम्हाला समोर दाखवते. तर हे पहा हा कसा दिसतोय तुम्हाला प्लेन, तसा हा दिसतो का. हे एकदम टोक आकार दिसतो. हे कसा दिसतो तुम्हाला टोक आकार, आणि हा जो आहे तो असा प्लेन मध्ये दिसतो. तर या पद्धतीने असा फरक दिसतो. तर आपण हाही 2.25चा घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी सेम दिसन त्यासाठी. हे पहा या पद्धतीने आपण हा पण घेतलेला आहे. तर आपली कटोरीचा टक जे आहे ती योग्य पद्धतीचा झालेला आहे. आता आपल्याला साईड पीसला कशा प्रकारे जोडून घ्यायची आहे कटोरी. बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात, कटोरी कमी पडते. ही जी प्रॉब्लेम आहे ती तुम्हाला एक कटोरी मी जॉईंट करून दाखवते. दोन्ही कटोरी जॉईंट करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, असे पार्ट साईड पीसचे पार्ट जे आहेत ते असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला ही कटोरी जी आहे तयार कटोरी झालेली एक उलट बाजूकडून ठेवून घ्यायची आहे, दुसरी बी आहे ती उलट बाजूकडून. ही जी बाजू आहे ती सवाशी, कटोरीची जी बाजू आहे ती उलट बाजूकडून. त्यानंतर आता इथे आपण हे टक्स घेतलेला आहे म्हणजे डाच मारून घेतलेला आहे. आता हा क्रॉसपट्टीमध्ये बऱ्याच जणींचं ही जॉईंट होत असतं. मग ती जॉईंट होऊ नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे तो अशा प्रकारे इथे उभा फोल्ड करायचा आहे आणि इथून 2 म्हणजे 1 किंवा 2 तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ही जी आहे ती इकडच्या साईडने ठेवून घ्यायची आहे. ही जी आहे ती आपल्याला इकडच्या साईडने ठेवून घ्यायची आहे. या साईडने ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला जॉईंट करताना ही भाग जी आहे ती स्टार्ट करायचा आहे. या साईडने जोडून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कमी जास्त जर पडली खालच्या साईडला कटोरी, बाय चान्स तुम्हाला इथे कटोरी कमी पडली तर कपडा किती शिल्लक राहिला हे चेक करण्यासाठी आपल्याला हा जो पार्ट आहे तो आपल्याला वरच्या साईडने खालच्या साईडने जॉईंट करायचा असतं. म्हणून आपल्याला व्यवस्थित हा कपडा सोडून द्यायचा असतो. किंवा तुम्हाला कटोरी इकडे जोडता वेळेस जर जास्त झाली कटोरी तर इकडे तुम्हाला किती कपडा राहिलेला आहे कटोरीचा ते इथे तुम्हाला सोडून इकडचा जो पार्ट आहे तो जॉईंट करायचा असता. कटोरी जोडण्याची योग्य पद्धत जी आहे ती हीच आहे.
तर तुम्ही कुठल्याही टेलरला बघू शकता की या पद्धतीनेच जॉईंट करत असतात. तर हे तुम्हाला अगोदर मी जॉईंट करून दाखवते. कटोरी जॉईंट करताना तुम्हाला कटोरी आहे तशी, जसा हा आकार आहे तसाच आकार तुम्हाला कटोरीचा शिवून घ्यायचा आहे. हे पहा, आता इथे जास्त म्हणजे कटोरी माझ्याकडून म्हणजे ही पार्ट जो आहे तो जास्त झालेला आहे. मग आता इथे पाहू शकतात या पद्धतीने आपण हा जोडून घेतलेला आहे. बऱ्याच जणींना इथे कटोरी जॉईंट करताना कमी पडते, शक्यतो कमीच पडते प्रत्येकीला. पण या पद्धतीने कटोरी जास्त झाली तर काय करायचं, तर इथून तुम्हाला आता हे जास्त आहे, अर्धा इंच जास्त आहे, तर इथून तुम्हाला अशीच क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आणि हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा. त्याने तुम्हाला काहीच होणार नाही कटोरीमध्ये. तर या पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे, इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. हे पहा, हे जे कपडा आहे एक्स्ट्राचा अर्धा इंच मी कट करून घेतलेला आहे. कटोरीला तुम्हाला काही फरक वाटला का? नाही. या पद्धतीने तुम्ही कटोरीचा कमी जास्त जो भाग झाला तर त्यासाठी या पद्धतीने कटोरी तुम्ही जॉईंट करायची आहे. इथे पाहू शकता दोन्ही पार्ट जे आहेत ती सेम बाजू आल्या पाहिजे तुमच्या. इथे शिलाई जी आहे ती मागे पुढे झाली तर व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसत नाही या साईडने. इथे कुठे खड्डा कुठं काही अशा प्रकार घडत असतात. त्यासाठी लक्ष देऊन तुम्ही व्यवस्थित अशी कटोरी जॉईंट करायची आहे. आता याला मी डबल टिप मारून घेणार आहे आणि दुसरी कटोरी जी आहे ती कशा प्रकारे जॉईंट करायची आहे ते तुम्हाला दाखवून. आता हे दुसरा जो पार्ट आहे आपण आता हा बसवलाय वरच्या साईडने, आता हा आपल्याला खालच्या साईडने बसवायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपल्याला अर्धा इंच कटोरी जी आहे ती शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला अगोदरच शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आणि इथे कट करून घ्यायचे आहे. अर्धा इंच तिकडे कमी पडली म्हणून जास्त झाली म्हणून आपल्याला इकडे जास्त होऊ नये म्हणून अगोदरच कट करून घेतलेले आहे. आता इथून मी जॉईंट करून घेते. तर हे पहा, या पद्धतीने मी ही जॉईंट करून घेतलेले आहे, कमी जास्त कुठेच झालेली नाही. तर या पद्धतीने कटोरी जॉईंट करून घ्यायची असते. तर ज्या ताईंचा प्रश्न होतो कटोरीला टोक येतो तर त्याबद्दल व्हिडिओ बनवा म्हणून, तर आज मी खास त्यांच्यासाठी 2 टिप्स सांगितलेल्या आहेत. कशा प्रकारे योग्य पद्धत जी आहे कटोरी जॉईंट करायची आणि टक्स घेण्याची ती तुम्हाला आज सांगितलेली आहे. आता भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आणि तुमचे काही असेच प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात.